कालच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात माझं झालेलं प्रवचन तितकंसं मला स्वतःलाच छान वाटलं नाही. त्यामुळं आज कालचा जो विषय होता जयांची केली स्मरण, त्या विषयावर आज मी माझे विचार मांडतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जयांचे केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ज्ञानेश्वरीतील 13व्या अध्यायातील ही सुरुवातीची नमनाची ओवी आहे. नमन म्हणजे नमस्कार करून आपल्याला जे सांगायचं आहे, जे लिहायचं आहे, जे प्रकट करायचं आहे त्यासाठी सद्गुरूंचे आशीर्वाद घेणे, यासाठी हे नमन आहे, नमस्कार आहे गुरूंना. इथून ज्ञानेश्वरीतील ज्ञानकांडास सुरुवात होते. आता ओवीचा अर्थ थोडा पाहूया. जयांचे म्हणजे कुणाचे, तर जयांचे म्हणजे श्री गुरूंचे, सद्गुरूंचे स्मरण. स्मरण केले असता, अर्थात तीव्रतेने स्मरण केले असता आपलं मन आणि सद्गुरूंचं मन एकाकार होऊ लागतं, समरस होऊ लागतं. जर दोन्ही मन विचार एक जीव झाले तर सद्गुरूंच्या मनातील विचार आपल्या बुद्धीत मनात प्रस्फुटित होतात व सद्गुरूंशी सामरस्य झाल्याने एकरूप होतात. म्हणजेच त्यांना जे जे ज्ञान आहे ते आपल्याला प्राप्त होते. म्हणून म्हणतात ना, ये हृदयीचे ते हृदयी घातले, आपणासारखे केले तया. म्हणजे ही भगवान गोपाळकृष्णाने अर्जुनाला जी मिठी मारली आणि मग देवाचं जे मनोगत आहे ते अर्जुनाच्या मनात आपोआपच कळलं, त्याच्यासारखेच ते झाले. त्याच्यावर कृपावर्षाव केला, आपल्याला ज्ञानप्राप्ती होते. म्हणजे आपणासारखे केले तया याचा अर्थ आपल्याला ज्ञानप्राप्ती होते. हे जे ज्ञान प्राप्त होते त्यालाच सकल विद्यांचे अधिकरण असे म्हणतात. सर्व विद्यांचा अधिकार प्राप्त होतो म्हणजे सर्व अध्यात्मविद्या अवगत होते. अधिकरण म्हणजे अधिकार प्राप्त होणे. अशा सद्गुरूंना वंदन करूया. इथे एक दोन गोष्टी सांगायच्या आहेत. श्री म्हणजे शक्ती, परमेश्वरी शक्तीच गुरु आहे. आणि सद्गुरू म्हणजे ईश्वरतुल्य अवतारी गुरु, ईश्वरतुल्य अवतारी गुरु महाराज असा अर्थ घ्यावा. सद्गुरू चरण स्मरणाने म्हणजे त्यांनी दाविल्या वाटेने असं धरायला पाहिजे. इथे एक ओवी आठवते. गुरु दाविल्या वाटा जाऊनी विवेक तीर्थाची तटा, बुद्धीचा मळकटा धुतला जेणे. म्हणजे आपली जी मन बुद्धी हे अशुद्ध असतं ते शुद्ध व्हायसाठी गुरूंनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने जाऊन साधना करून जप करून जे असेल गुरूंनी दिलेलं ते करून बुद्धीचा मळकटा म्हणजे बुद्धीतलं अज्ञान घालवणं आहे. असं ज्यांनी केलं आणि जो विवेक तीर्थाला आंघोळ करतो म्हणजे विवेकाने वागतो, विवेक जागृत आहे, त्याच्यावर कृपा होते. बुद्धी शुद्ध झाल्यावर विवेक जागृत असताना केलेल्या गुरुस्मरणाने हे साधेल. म्हणजे आधी बुद्धी शुद्ध पाहिजे, विवेक जागृत पाहिजे आणि त्यावेळेला जे स्मरण होतं त्यांनी हे साधेल. आपण जे करतो स्मरण हे सुरुवातीचं साधं स्मरण आहे, तेच हळूहळू सूक्ष्म होत जाईल. गुरूंचे स्मरण झाले असता म्हणजे कृपा झाली असता सरस्वती प्रसन्न होते व उत्तम काव्य निर्मिती वगैरे होते. शब्दांचे अर्थ आपोआप उलगडू लागतात. ह्या पद्धतीने स्मरण घडले असता आत्मबोध होतो म्हणजे ज्ञान होते. आत्मज्ञान होण्यास, ज्ञानप्राप्ती होण्यास, सकल विद्यांचे अधिकार प्राप्त होण्यास सद्गुरूंचे स्मरण कारणीभूत आहे. म्हणजे जयांचे केलिया स्मरण सर्वच साधते. जयांचे केलिया स्मरण याचा अर्थ त्यांनी दिलेल्या वाटेने जाणे, त्यांनी दिलेले काय असेल ध्यान अथवा जप, जे काही त्यांनी मार्ग दाखवला असेल त्या मार्गाने जाणे आणि शिवाय तळमळीनं आणि तीव्रतेने हाक मारणं, याला स्मरण म्हटलं आहे. म्हणजे जयांचे केलिया स्मरण सर्व साधते. अशा सद्गुरूंचे आपण आज गुरुपौर्णिमेनिमित्त स्मरण करूया. आता स्मरण करायचं म्हणजे नक्की काय, नुसते शब्दोच्चार नाहीत, तर गुरु दाखवलेल्या वाटेने जाऊन विवेकाची जागृती करून घेऊन त्या तीर्थात म्हणजे विवेक नावाच्या मानस तीर्थात बुद्धीचा मळकटा घालवायचा, बुद्धीतलं अज्ञान घालवायचं आणि मग आपल्यावर कृपा होते, सद्गुरूंची कृपा होते, आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, सकल विद्या अध्यात्मविद्या प्राप्त होते
म्हणून सुरुवातीला ओवीत असं म्हणलेलं आहे की जयांचे केल्या स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. नमस्कार. झालेली सेवा देवाच्या चरणी अर्पण.